हे बघा, हे बघा, हा जो दिसायला लागला ना, हा बुंदा. हे बघा, हे मेन बुंद्याचं ही मोठं जे दिसायला लागलं ते. आणि पलीकडचं ते कट मारायचं. कुठलं आमच्या रामतीर्थ रस्त्याला हे एक झाड पडलेलं आहे आणि त्या झाडाचं काही रिप्लांटेशन होईल का हे बघण्यासाठी आम्ही आलो होतो. तर एक मोठं झाड जेव्हा उभं असतंय की नाही तेव्हा त्याचा पसारा लक्षात येत नाही, परंतु तेच आडवं झाल्यानंतर काय प्रकार आहे मी तर शब्दात सांगू शकत नाही आहे. आणि मी आत्ता तुम्हाला दाखवते व्हिडिओतून. त्या ज्या मुळ्या आहेत खाल्लं कुजल्यात, ते झाड रिप्लांट होऊ शकणार नाही आहे. आत्ताच आम्ही त्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका माहितगारांशी चर्चा केली, त्यामुळे रिप्लांट तरी काय होऊ शकणार नाही आहे. परंतु ज्या मुळ्या खाल्लं कुजल्यात आणि ते बघणं हा काहीतरी एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे तो काही एका प्रमाणात निशब्द करणारा अनुभव आहे. दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा मी झाडाचा खालचा पृष्ठभाग बघतेय. काहीतरी वेगळंच वाटतंय ना, भारी वाटतंय ना. म्हणजे पडलं हे भारी नाहीये खरं, असं बघायला मिळणं म्हणजे फार वेगळंच वाटायला लागलंय. बघा की 100 वर्षाचे म्हटलं तर खरं कमी. 100 वर्षे आम्ही लहानपणापासून बघतोय, आम्ही झालो 100 वर्ष आमची. हे बघा सगळं हे झालंय हो. जरासं वाटतंय. मला तरी हे झाड भारतीय व्यवस्थेसारखं वाटायला लागलंय. वरून डोलारा खूप छान दिसतोय, परंतु मुळं सगळी कुजलेली आहेत. आम्हाला दोघींना तरी ते मांडता येईना झालंय शब्दामध्ये. काय तुम्हाला वर्णन करून सांगूया म्हणून. म्हणजे एक हिमनगाचं टोक आपल्याला दिसतं म्हणतात ना, की वर दिसतंय ते एक हिमनगाचं टोक असतंय, पण खाली एक वेगळंच विश्व असतंय, खाली एक वेगळंच आयुष्य असतंय. तसंही बघा. लांबनं बघताना हे चित्रामध्ये एखादं झाड उभंचं आडवं करतात की नाही तसं वाटत होतं. म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यातली असतात, एकदा उभं करा एक आडवं करा, तसं वाटत होतं. एका बाजूला हे जीवनाची इथं वाढ होताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला हे झाड टाटा बाय बाय करते. आपली साथ इथवरच.